आपण सगळ्यांनी गाजलेला शोले हा सिनेमा पाहिलाय। शोले या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन प्रत्येक वेळी एक कॉइन टॉस करत असतो आणि सिनेमाच्या सरतेशेवटी धर्मेंद्राला कळतं की त्या कॉइनच्या दोन्ही बाजू एकच आहेत। आता हा संदर्भ आहे या आटपाडी नगरपंचायतच्या संदर्भातला। नगरपंचायतची ऐतिहासिक निवडणूक झाली, नगराध्यक्ष मिळाले, प्रतीक्षा आहे ती उपनगराध्यक्ष पदाची। पदग्रहण सोहळा पार पडला, परंतु गेले काही दिवस सगळ्यांना प्रतीक्षा लागले ती उपनगराध्यक्ष पदाची। नाण्याला दोन बाजू असतात असं म्हणतात, परंतु आटपाडीच्या नगरपंचायतीमध्ये एकाच नाण्याला एकच बाजू हे चित्र कदाचित पाहायला मिळेल। उपनगराध्यक्ष पदाची माळ कदाचित न जमलेल्या पार्टी सोबत ही गळ्यात माळ पडण्याची शक्यता आहे आणि काही चेहरे उपेक्षित राहण्याची ही शक्यता आहे। एक वेगळा अनाकलनीय ट्विस्ट या आटपाडी नगरपंचायतीमध्ये जर पाहायला मिळाला तर त्याचं नवल वाटायला नको। येणाऱ्या काही दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होईल। पण आटपाडी नगरपंचायतीमध्ये भाजप, शिवसेना आणि तीर्थक्षेत्र आघाडी अशी तिघांची सत्ता या ठिकाणी आहे। भाजपचा अंतर्गत एक गट शिवसेनेशी जाऊन मिळून शिवसेनाचा कदाचित किंवा भाजपचाच कदाचित उमेदवार हा उपनगराध्यक्ष पद होण्याची शक्यता आहे, कारण ही आम्हाला एक अतिदायक माहिती मिळालेली आहे। आणखी एक गोष्ट, ही वरवर वाटणारी सोपी निवडणूक भाजपच्याच काही नेत्यांनी क्लिष्ट करून ठेवलेली आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उपनगराध्यक्ष पद भाजप की शिवसेना असं राहिलेले आहे। तीर्थक्षेत्र आघाडी एका बाजूला जाऊन पडते की काय असं चित्र तयार झालेलं आहे। धक्का तंत्र कोण देतंय, हे धक्का तंत्र कोण अवलंबतंय आणि यामध्ये बळीचा बकरा कोण बनतंय ही वेळच ठरवेल। येणाऱ्या कालावधीमध्ये हे चित्र स्पष्ट होईल आणि कदाचित मनाजोगा आटपाडीला उपनगराध्यक्ष पद मिळेल।